मोठी बातमी म्हणजे विधानसभा निवडणुकीसंदर्भात जागा वाटपाच्या दृष्टिकोनातनं आघाडीमध्ये एकमत झालंय। शरद पवारांनी दिल्लीमध्ये सोनिया गांधींची भेट घेतली। कौस्तुभ फलटणकर आपल्या सोबत आहेत। कौस्तुभ, काय माहिती? कौस्तुभ, माझा आवाज पोहोचतो तुझ्यापर्यंत? कौस्तुभ फलटणकर यांच्याशी काही तांत्रिक अडचणींमुळे आपला संपर्क होऊ शकत नाही, परंतु महाराष्ट्रात आघाडी करण्यावरती एकमत झालेलं आहे। कौस्तुभ आपल्या सोबत आहेत पुन्हा एकदा। कौस्तुभ, काय माहिती? आपला संपर्क होऊ शकत नाहीये। पुन्हा एकदा आपण संपर्क साधून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू, परंतु आत्ताची आणि दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी म्हणजे गेले काही दिवस सातत्याने चर्चा होती की एकला चर्चेची भूमिका राष्ट्रवादी घेऊ शकते, काँग्रेस घेऊ शकतं, परंतु शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या दिल्लीतल्या भेटीनंतर ही बाब स्पष्ट झाली आहे की महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका आघाडी एकत्रच लढवणार आहे। जागा वाटपासंदर्भात आघाडीत एकमत झालंय। राष्ट्रवादी काँग्रेसनं दबाव तंत्र वापरून लोकसभेत आमचे खासदार अधिक निवडून आलेले आहेत, त्यामुळे आम्हाला जास्त जागा हव्या आहेत अशी मागणी लावून धरलेली आहे। 144 जागांची मागणी आहे। 50-50चा फॉर्म्युला अंमलात आणावा अशी आग्रही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतलेली आहे, परंतु आता विधानसभा जागा वाटपासंदर्भात शरद पवार आणि सोनिया गांधींमध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक झाली। आघाडीच निवडणुका लढणार महाराष्ट्रामध्ये, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी वेगवेगळे लढणार नाही यावरती आता शिक्कामोर्तब झालाय। दिल्लीमध्ये शरद पवार आणि सोनिया गांधींची महत्त्वाची भेट झाली। जागा वाटपाचा निर्णय मात्र नंतर होणार आहे। आघाडीचा निर्णय आत्ता झालेला आहे। जागा वाटप कसं होतं आहे यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतील, कारण लोकसभेतल्या परफॉर्मन्स नंतर विधानसभा निवडणुकीमध्ये आम्हाला अधिक जागा हव्या आहेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं लावून धरलेली आहे। सातत्यानं यावरनं महाराष्ट्रातल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे खटके उडत असल्याचंही आपण पाहिलंय। कौस्तुभ फलटणकर आपल्या सोबत आहेत। कौस्तुभ, काय माहिती मिळते सोनिया गांधी आणि शरद पवारांच्या बैठकीनंतर? त्यानंतर काही वेळांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतलेली आहे। राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी करण्यावर एकमत झालेलं या बैठकीत जागा वाटपासंदर्भात लवकरच निर्णय होईल असंही आपल्याला सूत्र सांगतात। मात्र या क्षणीची सगळ्यात मोठी बातमी की राज्यात विधानसभा निवडणुका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून लढणार आहेत। या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आलेलं आहे। ज्ञानदा, कौस्तुभ, लोकसभेतल्या पानिपताचा विचार करता विधानसभेसाठी काही वेगळी स्ट्रॅटेजी असू शकते आघाडीची, काही माहिती मिळते? ही माहिती आपल्याला राष्ट्रवादीतले सूत्र देतात आहेत, त्यानुसार या संदर्भात पुढच्या बैठकीमध्ये चर्चा होईल। आज जी प्राथमिक बैठक होती ती एकत्र लढायचे की नाही या संदर्भात होती, कारण आपल्याला माहिती दोन्ही पक्षांमध्ये गेल्या काही दिवसात प्रचंड तणाव निर्माण झाला होता आणि दोन्ही बाजूंनी वेगवेगळ्या लढण्याच्या चर्चा सुद्धा सुरू होत होत्या। त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आज सोनिया गांधींची चर्चा केली। सध्या प्राथमिकदृष्ट्या या गोष्टीवर एकमत झालेलं आहे की दोघांनी एकत्र लढायचं। जागा वाटपासंदर्भात येत्या काही दिवसात आणखी चर्चा करायची असं या दोन्ही नेत्यांच्या बैठकीत ठरलं आहे। जनता, कौस्तुभ, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। तर सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर आघाडीचा निर्णय झालेला आहे, परंतु जागा वाटप आणि एकंदरीत विधानसभा निवडणुकांमध्ये रणनीती काय असेल या संदर्भातला निर्णय नंतर होणार आहे पुढच्या बैठकांनंतर। आपले प्रतिनिधी निलेश खरे सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, अखेरीस निर्णय झालेला आहे, आघाडीच निवडणूक लढवेल विधानसभेची। दोन्ही गटांकडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून दबाव तंत्राचा वापर हा सातत्यानं होत होता। इतकंच नाही तर विधानही होत होती की एकट्यानं जावं। गेल्या काळामध्ये काँग्रेसनं 288 मतदारसंघांमध्ये जे इच्छुक उमेदवार आहे त्यांची यादीही मागवली होती आणि आपणही 288 वर लढायला तयार आहोत अशा स्वरूपाचं विधान केलं होतं। यामध्ये आघाडी होणार की नाही या संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं। मात्र शरद पवारांनी सातत्यानं संकेत दिले होते की आघाडीशिवाय पर्याय नाही, एकट्यानं जाण्यानं ही निवडणूक हाताबाहेर जाईल आणि त्यातूनच जर सेना भाजपला रोखायचं असेल तर दोघांना एकत्रितपणे निवडणुकीला सामोरं जाण्याशिवाय पर्याय नाही हे ओळखल्यानं काँग्रेस हायकमांड आणि शरद पवार या दोघांनीही आता स्पष्ट केलंय। त्याच दृष्टीने आज ही बैठक झाल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळत आहे। जर आघाडी झाली नाही तर सत्तेत परत येणं शक्य नाही अशा स्वरूपाचा विचार जो आहे तो नेतृत्वाचा होता आणि त्यातूनच आघाडी होणार हे आता स्पष्ट होताना पाहायला मिळते। निलेश, त्याचबरोबर लोकसभा निवडणुकांच्या वेळेला बदललेली राजकीय समीकरणं पाहता यावेळेला स्ट्रॅटेजी काही वेगळी असू शकते, खास करून जागा वाटपासंदर्भात आघाडीची? जागा वाटपामध्ये काही जागा वाढवून घेण्याचा निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस करेल। 144 जागांची मागणी जरी होत असली तरी गेल्या वेळेला लढवलेल्या 14 जागा यामध्ये काहीशी भर टाकून त्या अगोदरचा असलेला साधारण
निलेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.